हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी चाललेली आहे चिपळूण मार्केटला. आमच्या गावापासून म्हणजे दोनवलीपासून चिपळूण मार्केट आहे 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर. तर जे लोकल गाडी असते त्याच्याने मी चाललेली आहे चिपळूण मार्केटला. आणि हे आहेत माझे काका, शरद काका. तर त्यांचं काहीतरी एका दुसऱ्या गावामध्ये काम होतं म्हणून ते पण माझ्यासोबत त्या गाडीने येत होते. तर तुम्ही विचार करत असाल मी एकटीच का चालली आहे चिपळूणला. तर विशेष असं काही नाही, थोडंसं खूप दिवस झाले गावाला येऊन मासे खाल्ले नव्हते प्रॉपर, जे आपले बांगडे वगैरे असतात ते. तर म्हटलं असंच जाऊया, एक फेरफटका पण होईल आणि चिपळूणचं मार्केट पण बघता येईल, कारण की मी अजूनपर्यंत चिपळूणचं मार्केट पाहिलेलं नाही आहे, कसं असतं काय असतं. तर म्हणून म्हटलं की त्या मच्छी घेण्याच्या निमित्ताने आपली एक शॉपिंग पण होईल. आणि मग अशा प्रकारे 1 ते 1.5 तासाचा प्रवास माझा हा चिपळूणला पोहोचण्याचा चालू झालेला आहे. तर आता मी पोहोचलेली आहे चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये. तर जिथून ज्या रस्त्याने मी आली तिथे पहिला मच्छी मार्केट लागतो. तर एक बाजूला होते आपले समुद्राचे मासे आणि दुसऱ्या बाजूला होते नदीचे मासे. तर जिथे मला जे मासे घ्यायचे होते त्या ठिकाणी मी आली आणि थोडासा मच्छीचा वगैरे भाव करत होती. मच्छी एकदम ताजी फ्रेश, एकदम छान होती आणि मस्त मुंबईसारखीच एकदम फ्रेश, पण मुंबईपेक्षा जरा जास्तच ताजी वाटत होती. एक फरक हा होता की मुंबईमध्ये माशांचे वाटे असतात, पण इथे जे काही मासे, कुठलेही मासे घेतले तर ते इथे किलोच्या भावाने होते आणि थोडी एक्सपेन्सिव्ह होती मच्छी, पण एकदम ताजी आणि फ्रेश अशी होती. मी इथे पाव किलो बोंबील घेतले आणि बाकी म्हटलं मच्छी थोडा भाव करते अजून आजूबाजूला, पण बोंबील मला घ्यायचेच होते म्हणून मी लगेच आधी बोंबील घेऊन ठेवले. आणि नंतर मग साफ वगैरे करायला दुसरीकडे त्यांनीच दिले होते, मग तिथे साफ पण करून घेतले. फ्राय वाला हा ठेवा. हो, अमृतास लॉग बुक, अमृतास लॉग बुक, लॉग बुक LOG. हा मासे घेऊन झाल्याच्या नंतर थोडं म्हटलं मार्केट पण फिरूया. तर इथे जे आपल्या गावच्या महिला असतात त्यांनी करवंद, जांभूळ, साठवणीतले करवंद, त्यानंतर सुके फणसाचे गरे, आठळ्या, या सर्व गोष्टी विकायला ठेवल्या होत्या. तर याच्यामध्ये माझं सर्वात जास्त फेवरेट फळ म्हणजे अळू. तर ते अळू 3च होते त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडून मी पटकन घेतले, कारण की गिऱ्हाईक होते आजूबाजूला. आणि चिपळूणला आल्यामुळे खूप दिवस गावी राहत असताना वडापाव हा प्रकार आम्ही खाल्ला नव्हता खूप दिवस. तर पटकन मुलांसाठी वडापाव घेतले आणि घरची ग्रोसरी थोडीफार जे काही घ्यायचं होतं तर दुकानांमध्ये आली आणि तिथे पण बिस्किट झालं किंवा एखादं कडधान्य वगैरे, जे डाळी वगैरे संपल्या होत्या तर ते सगळं घेत होती. आणि सकाळी खूप आल्यामुळे पूर्ण चिपळूण मार्केट बंद होतं, कारण की ते 9:30 वाजताच स्टार्ट होतं बाजार आणि मी त्याच्या पण आधी होती गेलेली. भारी तर या गोष्टीसाठी वाटतंय की बाजारात गेल्यामुळे मला अळू मिळाले आणि 2026चे फर्स्ट अळू मी खाणार होती आणि खूप मस्त, माझं खूप आवडतं फळ आहे आणि वर्षभर मी या फळासाठी वाट बघते.
कुठल्या म्हणजे गेल्या वर्षी तर मला एकच मिळालं होतं वर्षभरात खाण्यासाठी. त्यानंतर आजी आणि आत्यानी इथे छान नाश्त्याची तयारी करून ठेवली होती. मी मुलांसाठी आंबे पण घेऊन आली होती, तर ते मला 50चे 13 आंबे त्यांनी दिले. अळू घेतले मी घेतला आधी थोडंसं चावलं होतं, म्हणजे टेस्ट केलं होतं. मस्त अळू होते 3च, आणि मी खाणार होते त्यामुळे ते उष्टवले काही फरक पडत नव्हता. नंतर आल्याच्या नंतर आत्यानी मस्तपैकी नाश्त्यासाठी एक छान असा बेत केला होता. ते म्हणजे सुकवलेले आपले खारवलेले ढोमा मासा होता, आणि याच्यामध्ये आम्ही तेल मसाला मीठ घालून मस्तपैकी भाकरीसोबत खाणार होतो. खूप टेस्टी लागतं. जर तुम्ही कधी खाल्लं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. एकदम भारी लागतं चवीला, आणि भाकरीसोबत तर एक नंबर, एकदम स्वर्गसुख. याच्या पुढे चिकन मटन पण फेल आहे मी म्हणेन. आणि असं आम्हाला खायला हे खूप आवडतं. जवळा झाला, बोंबील झाले, असे खूप छान आणि टेस्टी लागतात. आणि इथे मल्हारनी वडापाव खाऊन अर्धा ठेवला होता, तर तो वडापाव मला दिला खायला त्यांनी, कारण की खूप दिवसांनी खाल्ल्यामुळे एक त्यांनी अख्खा खाल्ला होता, आणि नंतरला हा दुसरावाला अर्धा खाऊन मग त्याचं पोट भरलं. सो तो म्हणाला आता तू खा म्हणून. सर्व खाऊन पिऊन पेटपूजा करून झाल्याच्या नंतर आणलेले मासे साफ करण्याची बारी होती, कारण की अंघोळ केली नव्हती. तर आत्या म्हणाली की मी एखादी मच्छी साफ करते, तू एखादं कर, म्हणजे पटापट होईल. तर मी ते मांदेली घेतली होती, बोंबील घेतले होते, आणि कोळंबी घेतली होती, आणि मी बांगडे पण घेतले होते. पण ॲक्च्युली मी बांगडे कदाचित तिथेच विसरून आली, आणि मग त्याच्यावर मी खूप साऱ्या शिव्या खाल्ल्या होत्या. आणि सगळं झाल्याच्या नंतर जेवण वगैरे दुपारी आम्ही कोकम करायचं ठरवलं होतं. जे आम्ही कोकम घेतले होते रिसॉर्टमधून, तर त्याचे साठवणीतले कोकम करण्याचं ठरवलं होतं. तर त्यामुळे आमचं कोकम बनवायचं काम तर चालू होतं, आणि याचा मी एक पूर्ण फुल व्हिडिओ, कोकम आम्ही कसे बनवतो आहे किंवा कसे बनवायचे याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे एका नवीन व्लॉगमधून. तर तो तुम्ही नक्की बघा. तर बिया पण आम्ही बियांचं पाणी काढायला ठेवलं होतं, तर त्या बिया मी सगळ्या पिळून घेत होती. आणि ते मुलांचा एक आजीसोबतचा प्रँक चालू होता, अरे तो त्यांनी केला. कसं वाटते आई? काय करायचंय मम्मी? बाबू मी कोकमचा आगळ बनवते. होय, अगं काय असतं? आगळ मच्छी, आपण फिश फ्राय खातो ना, हा, त्याला जे कोकम लावतात आंबटपणा येण्यासाठी, हं. ते आगळ बनवते. हा बाई एवढा झालाय तयार. केवढं बघ, एवढं का? एवढा तयार झाला आगळ. आपण ते काचे करवंद करवंद बघ कालचे तिथे बाजूला सुकवलेत. खाऊन बघणार मी. फोटो दुखेल, उन्हात तापवलेत. ठेव खाली, मोबाईल ठेवा आणि जा. मम्मी लय आंबट आहे.
या. व्हिडिओ शूटिंग कर. कोकमापासून कोकम तयार झालाय, आगळू मच्छीसाठी तयार झालेला आहे आणि इथे पुन्हा पाणी काढायला ठेवलं आहे, म्हणजे ते पाण्याचं पुन्हा आम्ही एक छोटी बॉटल आगोळ करणार आहे आणि थोडं पाणी पुन्हा ह्याच्यात घालणार आहे. कोकम एकदम मस्त तयार झालेले आहेत. आता हे आपण घरी ठेवणार आहे. ह्याला 3 ते 4 दिवस ऊन दाखवलेलं आहे मस्तपैकी आणि रेडी टू यूज आहे आपली कोकम. आता ह्या बियांमध्ये आम्ही थोडं पाणी घालून ठेवलेलं आहे, तर बघू हे कसं हे होत आहे, अजून त्याच्यातून पल्प निघतो आहे का, कारण की आता जेव्हा आम्ही चुरले तेव्हा थोडा जास्त पल्प निघाला, तर आत्या म्हणाले एकदा ट्राय करून बघूया, जर निघाला तर आपण त्यात ऍड करू, नाही तर मग नाही करणार. आणि ते कोकम रेडी झालेले आहे, त्याच्यामध्ये आगूळ घातलेलं आहे आणि आता आपण हे असेच ठेवून देणार आहे झाकून 2-3 दिवसासाठी. काही ग साहेबानी निंदे आहे ना, राटी काटी जाए ना, तेरा ही ख्याल दिन दिन आता है. साहिबा समंदर मेरी आंखों में रह गई, हम बातें आती से ना, हम मिल की दवाई है. जीना मुहार मेरा तेरा बिना, सारे नशे बेकार, तेरी आंखों की सेवा करनी जाता मैं भारत तेरा. सोला है मेरे ख्वाबों में आए करके सोला सिंगार, मैं अब क्यों होश में आता नहीं, सुकून है दिल क्यों पाता नहीं, तो तू रो तुमसे जोते पानी आपकी इश्क में आता नहीं, सोने उठे शर्माना तेरी जहाँ मैं क्या दे